द्रविड हायस्कूलच्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी महेश भालचंद्र इनामदार, शाळेच्या NCC विभागाचा प्रमुख. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अतुलनीय काम करणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शाळेकडून मानाचा मुजरा. भारताच्या संरक्षण दलात काम करणाऱ्या आणि आपल्या सर्वश्रेष्ठ कामाने, प्रसंगी प्राणत्यागाने देशाची सेवा करणाऱ्या, अत्यंत कठीण परिस्थितीत धैर्य आणि देशाविषयीची निष्ठा अविचल ठेवणाऱ्यांना परमवीर या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते, हे तुम्ही जाणताच. अशा 21 परमवीरांची रोज एकेकाची ही पराक्रम गाथा तुम्हाला ऐकायला आवडेल याची आम्हास खात्री आहे. लेखन केले प्रकाश बोकील यांनी. तंत्रसहाय्य आहे प्रशांत कुमार मल्लाडे यांचे आणि कथाकथन केले शाळेचे मुख्याध्यापक व माजी NCC अधिकारी नागेश शंकर मोने यांनी. याची सुरुवात करूया राष्ट्रगीताने. चला तर मग उभे राहूया, देशाला ताठ मानेने कायम उभे ठेवूया. मी त्यांना सोडणार नाही. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखान, खरोखरीच एकमेव, केवळ अद्वितीय, पंजाबातलं इस्वाल डाका नावाचं एक छोटंसं गाव. लुधियाना जिल्ह्यातल्या या गावात 17 जुलै 1945 साली निर्मलजीत सिंगचा जन्म झाला. त्याचे वडील भारतीय हवाई दलात होते. त्रिलोक सिंग त्यांचं नाव. मानद फ्लाइट लेफ्टनंट त्रिलोक सिंग वॉरंट ऑफिसर म्हणून काम करत होते. त्यामुळं निर्मलजीत सिंगला आपल्या घरातच जणू काही शौर्य, धैर्य, धाडस, स्वार्थत्याग, नेतृत्व यांचं बाळकडूच मिळालं होतं. मुळातच भारतीय सेनादलात भरती होऊन देशसेवा करण्याकडे शीख लोकांचा कल असतोच. इथं तर स्वतः वडीलच हवाई दलातले. मग काय, छोट्या निर्मलजीतच्या मनात लष्कराची, विशेषतः हवाई दलाची ओढ निर्माण झाली नसती तरच नवल. वयाच्या 22व्या वर्षी तो हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून भरती झाला. दिवस होता 4 जून 1967. तिथं त्यानं फायर फायटर या पोस्टचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. तत्काळ त्याला भारतीय हवाई दलाच्या 18 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये ऑक्टोबर 1968 भरती केलं गेलं. या स्क्वाड्रनमध्ये नॅट जातीची फायटर विमानं होती. विशेष म्हणजे हवाई दलाची ही 18 नंबरची स्क्वाड्रन फ्लाइंग बुलेट या नावानं ओळखली जात असे. कारण या स्क्वाड्रनमधल्या झुंजार, लढाऊ पायलट जवानांचं जबरदस्त कर्तृत्व. 1965च्या युद्धात पाकिस्तानी हवाई दलाच्या अवाढव्य अत्याधुनिक सेबरजेट F-86 या विमानांपुढं भारतीय बनावटीच्या या नॅट विमानांना उपहासानं चिलटांची उपमा दिली जात होती खरी. पण याच अत्यंत छोट्या परंतु बुलेटसारख्या चपळ विमानांनी प्रचंड सामर्थ्य संपन्न आणि अजस्त्र अशा सेबरजेट विमानांना त्या युद्धात चारी मुंड्या चीत केलं होतं. या स्क्वाड्रनचं बोधवाक्य होतं स्विफ्ट अँड फिअरलेस, म्हणजे झुंजार आणि निर्भय. अशा या झुंजार स्क्वाड्रनमध्ये तितक्याच झुंजार, निर्भय, शूर, उंचापुऱ्या बेधडक वृत्तीच्या निर्मलजीत सिंग सेखानं 1968 ते 1971 या 3 वर्षात नॅटच्या उड्डाणाची, बचावतंत्राची, शत्रूच्या विमानांचा अचूक वेध घेण्याची प्रचंड तयारी, भरपूर सराव करून घेतला होता. स्वभावानं साध्या, सरळ, हसतमुख निर्मलजीतला त्याचे सहकारी ब्रदर म्हणून हाक मारायचे. कारण तो कुणाशी संवाद करताना अरे भाई, क्यों भाई अशा शब्दांनी सुरुवात करत असे.
लढाऊ वृत्तीच्या फायटर निर्मलजीतला सतत असं वाटायचं की एखादी अशी जबरदस्त कामगिरी आपल्याला मिळावी की ज्यामुळे देशसेवेचं कर्तव्य पार पाडत असताना आपण धारातीर्थी पतन पावलं तरी चालेल, पण त्या कामगिरीमुळे आपल्या आईवडिलांचं, आपल्या स्क्वॉड्रनचं, देशाच्या हवाई दलाचं आणि आपल्या प्रिय मातृभूमीचं नाव जगात उज्ज्वल व्हावं. आणि तशी संधी त्याला मिळालीच. 1971चं वर्ष, 3 डिसेंबरचा दिवस. पाकिस्तानच्या फायटर विमानांनी अगदी अचूकपणे, अचानकपणे भारतातल्या आग्रा, अंबाला, अवंतीपूर, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, जोधपूर अशा अनेक हवाई तळांवर हल्ला केला होता आणि भारत पाक युद्धाला तोंड फुटलं. जेव्हा जेव्हा भारताचं पाकिस्तानशी युद्ध होतं तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी श्रीनगरचा हवाई विमानतळ अत्यंत जपावा लागतो, कारण अत्यंत मोक्याच्या जागी हा विमानतळ, देशाच्या सरहद्दीपासून अगदी जवळ. इथूनच तर भारतीय हवाई दलातल्या लढाऊ विमानांना सर्व प्रकारची कुमक पोहोचवली जात असते, मार्गदर्शन केलं जात असतं. तो विमानतळ शत्रूच्या ताब्यात गेला किंवा तिथल्या धावपट्ट्या तुटल्या, उद्ध्वस्त झाल्या तर संपलं सगळं. आणि म्हणूनच पाकिस्तान श्रीनगरच्या विमानतळाला आपलं सर्वात पहिलं टार्गेट करतं हे उघडच असतं. पण आपलेही जवान काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यातही 18 क्रमांकाच्या फ्लाईंग बुलेटचे जवान तर अक्षरशः वाघसिंहाचे छावेच होते जणू. विशेषतः निर्मलजीत सिंग शेखासारखे उत्तम मनोधैर्य असलेले जिगरबाज आणि जोशिले फायटर्स भारताच्या हवाई दलात कार्यरत होते. म्हणूनच तर श्रीनगरच्या हवाई अड्ड्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी निर्मलजीतवर सोपवण्यात आली होती. त्याच्या जोडीला फ्लाईट लेफ्टनंट घुमान यांचीही नेमणूक करण्यात आली होती. 3 डिसेंबर ते 13 डिसेंबर 10 दिवस शत्रूनं अधूनमधून श्रीनगरवर हवाई हल्ले चढवले. पण नंतर आपण ते हल्ले परतवून लावले. शत्रूच्या विमानांना श्रीनगरपर्यंत येणं मुश्किल झालं होतं. श्रीनगरच्या विमानतळावर निर्मलजीत आणि त्याचा जोडीदार गुमान अक्षरशः दर क्षणी जय्यत तयारीतच होते. त्यावेळी श्रीनगरमध्ये प्रचंड थंडी पडली होती. दिवस होता 14 डिसेंबर 1971. भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत निर्मलजीत आपल्या नॅट विमानात एकदम तयार पोझिशनमध्ये बसला होता. त्याच्या शेजारीच गुमानचंही फायटर नॅट उभं होतं, पूर्णपणे तयार. त्याला एअर डिफेन्स अलर्ट असं म्हणतात. हा अलर्ट इतका कडक होता की वरिष्ठांकडून शत्रूवर तुटून पडण्याची क्लिअर ऑर्डर वैमानिकाला येताच अवघ्या काहीच सेकंदात निर्मलजीतचं विमान आकाशात उंच उंच दिसायलाच हवं होतं. त्यात जराशीही कसूर सेकंद भरायचाही उशीर होऊन चालणार नव्हतं. शत्रूची विमानं हल्ला करण्यासाठी येत आहेत असा इशारा मिळण्यासाठी हवाई दलानं त्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात ठिकठिकाणी टेहळणी केंद्रांची स्थापना केली होती. त्या टेहळणी केंद्रांचे जवान 24 तास डोळ्यात तेल घालून आकाशाकडे लक्ष ठेवून होते. शत्रूची थोडीशी ही हालचाल लक्षात आली की त्या केंद्रावर, पुढच्या टेहळणी केंद्रावर, तिथून पुढे त्यानंतरच्या केंद्रावर अशा साखळी पद्धतीने ती खबर मुख्यालयापर्यंत पोहोचवली जात असे. पण धुक्यामुळे टेहळणीच्या कामात अडथळा येत होता. शिवाय श्रीनगरच्या विमानतळावर त्यावेळी एअर डिफेन्स रडार यंत्रणा बसवलेली नव्हती. त्यामुळे शत्रूच्या विमानांचं येणं लक्षात यायला खूपच उशीर होत होता. ती येत आहेत हा इशारा मिळेपर्यंत ती विमानं बरीचशी पुढेही निघून गेलेली असत काही वेळेला. त्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबरला नेमकं हेच घडलं होतं. अवंतीपूरच्या विमानतळावरील धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजू लागला होता अचानकपणे. हा इशारा होता श्रीनगरसाठी. शत्रूची 6 सेबर जेट F-86 ही शक्तिमान विमानं श्रीनगरच्या दिशेनं झेपावली होती. तब्बल 10,000 फूट उंचीच्या पर्वतरांगा ओलांडून ती धिप्पाट राक्षसी 6 विमानं श्रीनगरच्या दिशेनं झेपावली होती. श्रीनगरचा विमानतळ सावध होताच तिथला कंट्रोल टॉवर आणि धावपट्टी यांना जराही ओरखडासुद्धा येऊ न देण्याची जबाबदारी निर्मलजीतवर होती. प्राणपणानं लढून श्रीनगरचा हवाई तळ सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. त्या क्षणी तो हवाई तळ म्हणजे भारतातल्या हवाई दलाचं हृदय झालं होतं. ते बंद पडता कामा नये. पण पाकिस्तानी लढाऊ विमानांचं टार्गेट तर श्रीनगरचा तो विमानतळ हेच होतं. तो उद्ध्वस्त करण्यासाठीच शत्रूची 6 सेबर जेट विमानं भारतीय हद्दीत घुसली होती. नव्हे तर आता तर ती श्रीनगरजवळ पोहोचली सुद्धा होती. त्या 6 विमानांपैकी 4 विमानात 500 पाऊंडांचे 2 अजस्त्र बॉम्ब होते. उरलेली 2 विमानं या 4 विमानांना संरक्षण कवच देत होती. शिवाय प्रत्येक विमानात प्रचंड दारुगोळा, रायफल, छोट्या तोफा देखील होत्या. अत्यंत वेगानं श्रीनगरच्या विमानतळावर झेप घ्यायची आणि तिथं प्रचंड बॉम्ब वर्षाव करायचा. तो विमानतळ पुरता उद्ध्वस्त करायचा, जमीनदोस्त करायचा आणि तितक्याच वेगानं सुरक्षितपणे माघारी जायचं अशी कामगिरी या 6 विमानांच्या तुकडीवर सोपवण्यात आली होती. 700 लिटर एक्स्ट्रा पेट्रोल, जादाचं पेट्रोल प्रत्येक विमानात भरून ठेवलं होतं. केवढी प्रचंड पूर्वतयारी केली होती शत्रूने. या सगळ्या महाप्रचंड तयारीपुढे भारताची 2च इवलीशी नॅट विमानं किती पुरणार होती. मुळात ती विमानं होती फारच छोटी, जुनी. त्यातल्या रायफल्स जुन्या, कमी शक्तीच्या. विमानांचा वेगही कमी, अत्याधुनिक यंत्रणेचा विमानात अभाव, धुकं. पण भारताकडे एक ब्रह्मास्त्र होतं जे पाकिस्तानकडे मुळीच नव्हतं. त्या ब्रह्मास्त्राचं नाव होतं निर्मलजीत सिंग शेखान. शत्रूवर प्रतिहल्ला करण्यासाठी कोणत्याही क्षणी तुम्हाला उड्डाण करण्याचा आदेश मिळेल. तयार रहा, वाट पहा, असा आदेश निर्मलजीतला कंट्रोल टॉवरकडून मिळाला.
आणि एका अविस्मरणीय महायुद्धासाठी, आयुष्यातल्या एका सर्वोच्च पराक्रमासाठी, सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी निर्मलजीत तयार झाला. प्रचंड मनोधैर्य, भीतीचा लवलेश नाही, उलट अफाट उत्साह, उत्सुकता, आतुरता, शत्रूला जबरदस्त तडाखा देण्याची विलक्षण जिद्द, जीवाची पर्वा नाही, डोक्यात मनात अन्य कोणताही विचार नाही, डोळ्यांपुढे एकच ध्येय, शत्रूची विमानं वरच्यावरच उडवायची, जमिनीवर पोहोचतील त्या विमानांचे उद्ध्वस्त अवशेष. प्रचंड आतुरतेने निर्मलजीत आपल्या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत विमानातल्या आपल्या सीटवर बसला होता. कोणत्याही क्षणी टेक ऑफ हे शब्द ऐकू येण्याची शक्यता होती. ते शब्द ऐकण्यासाठी त्याचे पंचप्राण कानात गोळा झाले होते. शत्रूच्या विमानांची घरघर त्याच्या कानावर घोंगावत होती. त्याचे हात शिवशिवत होते, पण कंट्रोल टॉवरकडून अपेक्षित आदेश येतच नव्हता. काय करावं? शत्रूची विमानं तर आता हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचली होती. कोणत्याही क्षणी त्यांचा बॉम्ब वर्षाव सुरू झाला असता. याच क्षणी त्यांना अडवायला हवं होतं, थोपवायला हवं होतं. उड्डाण करण्याचा हा नेमका क्षण आपण कोणत्याही परिस्थितीत वाया घालवता नये असं त्याला वाटत होतं. निर्मलजीतच्या मनात प्रचंड घालमेल. तेवढ्या आत बघता 2 सेबरजेट विमानं मोठ्या वेगानं खाली येऊ लागली होती. याचा अर्थ सरळच होता, पुढच्याच क्षणी ती विमानं बॉम्ब फेक करणार होती. नवे त्यांनी ते तसंच केलं. श्रीनगरच्या विमानतळाच्या दिशेने त्यांनी बॉम्ब टाकलेच. धूर आणि धुळीचे प्रचंड लोट उसळले त्या धावपट्टीवर. मग मात्र कसल्याही आदेशाची वाट पाहत न बसता अवघ्या काही सेकंदातच निर्मलजीत सिंगनं आपलं लढाऊ नॅट फायटर विमान आकाशात उडवलं. खरं तर हे असं करणं फार धोक्याचं होतं. शत्रूच्या विमानांसमोर धूर आणि धुक्यातून वाट काढून मोठ्या कौशल्यानं आपलं विमान आकाशात घेऊन जाणं खरोखरच जगावेगळं धाडस होतं. पण निर्मलजीत सिंगनं ते केलं. त्यानं उड्डाण केलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या क्लिअरन्सची वाट न बघता केलं. ते पाहून गुमाननेही तेच केलं. खूप उंच निर्मलनं आपलं विमान नेलं आणि खाली नजर टाकली. काय दिसलं त्याला? श्रीनगरच्या विमानतळावर त्याच्या डोळ्यात देखत बॉम्ब वर्षाव करणारी शत्रूची 2 विमानं आपलं काम संपून माघारी विमानतळाकडे परत निघाली होती. मग मात्र त्यानं पेटून आणखीन काम करायचं ठरवलं. त्यानं ठरवलं या विमानांना उडवायचं. काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण त्यांना सुखरूप त्यांच्या विमानतळावर पोहोचूच द्यायचं नाही. त्यानं त्या 2 विमानांचा पाठलाग सुरू केला. केवढं धाडस! एकाच वेळी 2 महाकाय अवाढव्य सेबरजेट विमानांचा पाठलाग चक्क एक छोटंसं किरकोळ नॅट विमान करत होतं. आपला पाठलाग होतो हे शत्रूच्या त्या 2 विमानांच्या वैमानिकांच्या लक्षात आलं. त्यांना तर तातडीनं त्यांचा विमानतळ गाठायचा होता. म्हणून मग अचानक त्यांनी डावीकडे वळण घेतलं. निर्मलजीतच्या नॅटच्या विमानाचा पाठलाग चुकून सुरक्षितपणे आपल्या हवाई अड्ड्यावर जाण्याचा त्यांचा डाव होता. पण घारीची नजर असलेल्या निर्मलजीतनं एक क्षणभरी आपली नजर शत्रूच्या त्या 2 सेबरजेटवरून कणभरही विचलित होऊन न देता त्यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्या क्षणी त्याला संपूर्ण अवकाशात फक्त आणि फक्त ती 2च सेबरजेट विमानं दिसत होती, यात काही शंका नाही. शत्रूची 2 सेबरजेट विमान तो ती उडवणार होता, उद्ध्वस्त करणार होता, चिंधड्या करणार होता. त्यानं तेवढ्यात कंट्रोल टॉवरला मेसेज पाठवला, मी त्या 2 सेबरजेट विमानांचा पाठलाग करतोय. मी आता कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडणार नाही. बघता निर्मलजीतनं शत्रूच्या त्या 2 विमानांपैकी एका विमानाचा मोठ्या नेटानं पाठलाग चालूच ठेवला. आता तो बरोबर त्या विमानाच्या पाठीमागे पोचला होता. आपल्या विमानातल्या 30 mm गनमधून समोरच्या विमानावर अचूक मारा करण्यासाठी निर्मलजीतनं योग्य ती पोझिशन घेतली आणि नेम धरला. धडाडधूम गोळीबाराचा प्रचंड आवाज त्या आकाशात घुमला. पुढच्याच क्षणी सेबरजेट पेटलं होतं. त्याच्यातून धूर आणि ज्वाला बाहेर पडत असल्याचं निर्मलजीतनं पाहिलं. येस, त्यानं अचूक आणि नेमका निशाणा साधला होता. उलट्या पालट्या गिरक्या घेत बघता त्या वाढव्य सेबरजेट फायटर विमान कोसळलं होतं, भारताच्या मातीत मिसळलं होतं. पण निर्मलजीतचं काम इथंच थांबलं नाही. त्याची तहान अजून भागली नव्हती. त्याला आता ते 2रं विमान उडवायचं होतं. त्यानं दुसऱ्या क्षणी आपल्या विमानाचा वेग वाढवला. त्या 2ऱ्या सेबरजेटचा वेध घेतला. त्याचा पाठलाग सुरूही केला. मधल्या काळात शत्रूच्या 2 दुसऱ्या विमानांनी श्रीनगरच्या विमानतळावर बॉम्ब फेक केली होती. ती संपून ती विमानं माघारी चालली होती. त्यातलं एक विमान सुरक्षितपणे पुढे निघून सुद्धा गेलं. पण 2ऱ्या विमानानं निर्मलजीतचा पाठलाग सुरू केला. खरंच कमाल त्या निर्मलजीत सिंग शेखान नावाच्या छाव्याची. शत्रूचं एक विमान त्याच्या पुढं होतं आणि दुसरं त्याच्या मागे. तो मात्र मध्ये. मागचं विमान त्याच्यावर गोळीबार करत होतं. पुरता अडकला होता तो शत्रूच्या जाळ्यात. पण अशाही परिस्थितीत त्यानं समोरच्या विमानाचा पाठलाग सोडला नाही. त्यानं कंट्रोल टॉवरला मेसेज पाठवला, मी आणखीन एका सेबरजेटचा पाठलाग करतोय. माझ्या पाठीमागे एक सेबरजेट आहे. मी आता एका चक्रात सापडलोय खरा, पण मी त्यांना सोडणार नाही. पाठीमागच्या विमानातून सतत होत असलेला गोळीबार चुकवणं आणि त्याचवेळी समोरच्या विमानाचा पाठलाग करीत राहणं, अशी 2 अत्यंत अवघड कामं मोठ्या शिताफीनं कौशल्यानं निर्मलजीत करत राहिला. समोरच्या विमानांवरचं आपलं लक्ष त्याने जराही डोळू दिलं नाही आणि ते करताना आपल्या विमानाला पाठीमागच्या विमानाकडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराची एकही गोळी लागणार नाही याची त्याला काळजी घ्यावी लागत होती. आपल्या विमानातलं ओझं कमी केलं तर आणखीन वेगानं पाठलाग करता येईल असा विचार करून त्यानं आपल्या विमानातला बाहेरचा पेट्रोल टँक खाली टाकून दिला. विमान थोडंसं हलकं झालं खरं. तो आता अधिक धारदारपणे धीटपणे पाठलाग करू लागला होता. समोरच्या सेबरजेटची गाळ उडवली होती. बघता जाबाज निर्मलनं त्याही सेबरजेटला गाठलं.
आपल्या गनच्या टप्प्यात ते आले लक्षात घेऊन त्यानं गोळीबार सुरू केला. गंमत म्हणजे खूप दुरून त्या 6 सेबरजेटपैकी उरलेली 2 विमानं निर्मलजीतची ही झुंज पाहत होती. निर्मलनं आता त्या समोरच्या दुसऱ्या विमानाला सळो की पळो करून सोडलं होतं. नेमकी योग्य संधी मिळतात निर्मलनं आपल्या विमानातून समोरच्या सेबरजेटवर फायरिंग ओपन केलं. अचूक गोळीबार, बिलकुल सीधा निशाणा. सेबरजेट पेटलं, धूर आणि ज्वाळांनी वेढलं गेलं, कोसळलं जमिनीवर, भारताच्या भूमीवर. मग मात्र दुरूनच ही सारी झुंज बघत असलेली शत्रूची 2 सेबरजेट विमानं वेगानं जवळ आली. त्यांनी शेखांच्या नॅटचा पाठलाग सुरू केला. एकाच वेळी 3 सेबरजेट फायटर विमानं शेखांच्या छोट्या नॅटवर तुटून पडली. 3 विरुद्ध 1. त्यातल्या एका विमानानं नॅटवर फायरिंगही केलं. इतक्या जवळून केलेल्या फायरिंगनं काही गोळ्या नॅटला लागल्या. ते पेटलं. शेखानं ओळखलं, हाच तो क्षण. मातृभूमीच्या सेवेसाठी कर्तव्य पालन करत असताना दारातीर्थी पतन पावण्याचा हाच तो मंगल क्षण, कृतार्थतेचा क्षण. त्यानं घुमानला मेसेज पाठवला, मित्रा, माझ्या विमानाला शत्रूच्या गोळ्या लागल्यात. आता तूच त्याचा समाचार घे. त्यानं आपलं विमान सरळ करण्याचा प्रयत्न केला खरा, पण आता ते लडखडलं होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यानं विमानातनं खाली उडी मारायचं ठरवलं. त्यानं पॅराशूट खांद्यानं अडकवलं, बाहेर उडीही मारली. पण त्यावेळी त्याचं विमान इतकं खाली आलं होतं की पॅराशूटला उघडायला वेळच मिळाला नाही. निर्मलजीत थेट सरळ खालीच कोसळला. वीरमरण, देशासाठी हुतात्म्य. आकाशात जमिनीपासून हजारो फूट उंचावर एकाच वेळी 6 अवाढव्य विशालकाय सेबरजेट विमानं, त्याच्या विरुद्ध एकच छोटंसं नॅट विमान. 6 ब्लॅक स्पायडर्स विरुद्ध 1 सेबर स्लेअर. आपल्या स्क्वॉड्रनच्या चपळ आणि निर्भय, झुंजार आणि निर्भय या बोधवाक्याचं अक्षर आणि अक्षर निर्मलजीत सिंगनं खरं करून दाखवलं होतं. त्याला मरणोत्तर परमवीर चक्र बहाल करण्यात आलं. त्याला दिलेल्या मानपत्रात असं म्हटलंय, अतुलनीय शौर्य, साहस आणि उड्डाणातील कौशल्य याबद्दल फ्लाईंग ऑफिसर शेखा यांना परमवीर चक्र हा सर्वोच्च बहुमान देण्यात येत आहे. समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांनी दाखवलेल्या शौर्याने भारतीय हवाई दलात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आजपर्यंत मिळालेल्या 21 परमवीर चक्र पदक प्राप्त विजेत्यांपैकी हवाई दलातील हा एकमेव शूरवीर आहे. या शौर्यकथेच्या प्रारंभी निर्मलजीत शेखा यांना एकमेव, एकमात्र असं म्हटलंय. कारण ज्या विमानानं त्यांचा सातत्याने पाठलाग केला होता आणि सर्व वेळ त्याच्या नॅटवर गोळीबारांचा वर्षाव केला होता, अक्षरशः पाऊस पाडला होता, त्या विमानाच्या वैमानिकानं पाकिस्तानातल्या आपल्या नियंत्रण कक्षाला असा संदेश पाठवला होता की माझ्याकडच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या आता संपल्या आहेत. सगळ्या म्हणजे किती? तब्बल 1800 गोळ्या. आणि यातली एकही गोळी, अक्षरशः एकही गोळी शेखांच्या नॅटला स्पर्शही करू शकली नव्हती. म्हणूनच तर निर्मलजीत सिंग शेखान हा एकमेव आहे, एकमात्र आहे, एकमेवाद्वितीय आहे. जय हिंद.